भारतीय ज्ञानाचा खजिना, आपला संपन्न आणि समृद्ध वारसा शोधण्याचा एक अद्भुतरम्य प्रवास. लेखक प्रशांत पोळ. भाग 1. विश्व मंगल साधना के हम है मौन पुजारी, आराधक हैं विश्व शांति के अक्षय टेक हमारी, हम है मौन पुजारी. बाणस्तंभ. इतिहास हा फार चकवणारा विषय आहे आणि इतिहासाचा मागोवा घेता घेता आपण एखाद्या अशा जागी येऊन उभे राहतो की मन अक्षरशः थक्क होऊन जातं. हे असं कसं शक्य आहे याविषयी मनात गोंधळ उडतो. 1500 वर्षांपूर्वी हे इतकं प्रगत ज्ञान आपल्यापाशी होतं यावर विश्वासच बसत नाही. गुजरातच्या सोमनाथ मंदिरापाशी आल्यावर आपली अशीच स्थिती होते. मुळात सोमनाथ मंदिराचा इतिहासच विलक्षण. 12 ज्योतिर्लिंगातील हे एक देखणं वैभवशाली ज्योतिर्लिंग. इतकं समृद्ध की उत्तर पश्चिमेतून येणाऱ्या प्रत्येक आक्रमकाचं लक्ष सोमनाथकडे गेलं आणि अनेक वार सोमनाथ लुटलं गेलं. सोनं, चांदी, नाणं, हिरे, माणिक, रत्न सर्व काही गाडे भरभरून नेलं आणि इतकी संपत्ती लुटल्यावर सुद्धा दरवेळी सोमनाथचं शिवालय परत तशाच वैभवानं उभं राहत गेलं. मात्र फक्त या वैभवासाठी सोमनाथ महत्त्वाचं नाही आहे. सोमनाथचं मंदिर भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर आहे. विशाल पसरलेला अरबी समुद्र रोज सोमनाथाचे पादप्रक्षालन करतो आहे आणि गेल्या हजारो वर्षांच्या ज्ञात इतिहासात ह्या सागरानं कधीही सोमनाथाचा उपमर्द केलेला नाही. कोणत्याही वादळामुळं सोमनाथाचं गौरवशाली मंदिर कधी उद्ध्वस्त झालं नाही. ह्या सोमनाथाच्या मंदिराच्या आवारात एक स्तंभ आहे. हा बाणस्तंभ म्हणून ओळखला जातो. हा केव्हापासून त्या ठिकाणी आहे हे सांगणं अवघड आहे. इतिहासाचा धांडोळा घेत घेत मागं गेलो की कुठेतरी 6व्या शतकापाशी आपण पोहोचतो, जिथं ह्या बाणस्तंभाचा उल्लेख आढळतो. पण म्हणजे हा 6व्या शतकात उभारला गेला असं सिद्ध होत नाही. हा स्तंभ किती जुना आहे याबद्दल नक्की सांगणं शक्य नाही. हा बाणस्तंभ म्हणजे दिशादर्शक स्तंभ आहे. यावर एक बाण उभारलाय आणि खाली लिहिलंय, आ समुद्रांत दक्षिण ध्रुवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग. याचा अर्थ असा, या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत एकही अडथळा नाही. अर्थात या मार्गात एकही जमिनीचा तुकडा नाही. ज्या क्षणी सर्वप्रथम मी हा स्तंभ बघितला आणि हा शिलालेख वाचला, तो वाचून डोक्यात त्याचा अर्थ जाता क्षणी अंगावर काटा उभा राहिला. हे ज्ञान इतक्या पूर्वी आपल्याला होतं? कसं शक्य आहे? आणि जर हे खरंच असेल तर किती समृद्धशाली ज्ञानाचा वैश्विक वारसा आपण बाळगतोय. संस्कृतमध्ये कोरलेल्या या एका ओळीच्या अर्थामध्ये अनेक गूढ अर्थ सामावलेले आहेत. ह्या ओळीचा सरळ अर्थ आहे, सोमनाथ मंदिराच्या त्या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत म्हणजे अंटार्क्टिकपर्यंत एक सरळ रेष ओढली तर मध्ये एकही भूखंड लागत नाही. आता हे खरं कशावरून? आजकालच्या या तंत्रज्ञानाच्या युगात हे शोधणं सोपं व्हावं, मात्र हे तितकंसं सोपं नाही. गुगल मॅपवरून बघितलं तर वरवर बघता भूखंड दिसत नाही, मात्र तो मोठा भूखंड. एखादा लहान भूखंड शोधायचा असेल तर त्या पूर्ण मार्गाला एनलार्ज करत करत पुढं जायचं. हे काम किचकट काम. मात्र संयम ठेवून चिकाटीनं हळूहळू बघत गेलं की मार्गात एकही मोठा भूखंड म्हणजे किमान 10 बाय 10 किलोमीटरचा एकही भूखंड लागत नाही. त्या खालचा भूखंड हा विशेष तंत्रज्ञानानं शोधायला लागेल. थोडक्यात तो संस्कृत श्लोक खरा आहे असं धरून चालू. पण मूळ प्रश्न तसाच राहतो. अगदी सन 600 मध्ये हा बाणस्तंभ उभारला असं जरी म्हटलं तरी त्या काळात पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध आहे हे ज्ञान कुठून मिळालं?
बरं, दक्षिण गोलार्ध माहीत होता हे गृहीत धरलं तरी सोमनाथ मंदिरापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत गेलं की मध्ये कुठंही एकही भूखंड येत नाही, हे मॅपिंग कुणी केलं? सगळंच अद्भुत. याचाच अर्थ बाणस्तंभ उभारण्याच्या काळात भारतीयांना पृथ्वी गोल आहे हे माहीत होतं. आणि फक्त तितकंच नाही, तर ह्या पृथ्वीला दक्षिण ध्रुव म्हणजे अर्थात उत्तर ध्रुव सुद्धा आहे हे ज्ञान होतं. हे कसं काय शक्य झालं? त्यासाठी पृथ्वीचा एरियल व्ह्यू घेण्याचं काही साधन होतं का? नसल्यास पृथ्वीचा नकाशा त्या काळी अस्तित्वात होता का? नकाशाशास्त्र, इंग्रजीत कार्टोग्राफी, मूळ फ्रेंच भाषेतून उचललेला हा शब्द आहे. नकाशाशास्त्र हे फार प्राचीन शास्त्र आहे. ख्रिस्तपूर्व 6 ते 8 हजार वर्षांपूर्वी गुहेत कोरलेल्या आकाशस्थ ताऱ्यांचे नकाशे मिळालेले आहेत. मात्र पहिल्यांदा पृथ्वीचा नकाशा कोणी काढला यावर एकमत नाही. भारतीय ज्ञानाचे पुरावे मिळत नसल्यानं एनेक्झिमेंडर या ग्रीक शास्त्रज्ञाकडे हा मान जातो. ख्रिस्तपूर्व 611 ते 546 हा त्याचा कालखंड. मात्र त्याचा नकाशा हा अत्यंत ढोबळ आहे. त्या काळात जिथं जिथं ज्ञात मनुष्य वस्ती आहे तो भाग या नकाशात दाखवण्यात आलेला आहे. या नकाशात उत्तर आणि दक्षिण ध्रुव दिसण्याचंही काही कारण नाही. आजच्या वास्तविक जगाच्या जवळ जाणारा पृथ्वीचा नकाशा हेनरिक्स मार्टेलसनं साधारण सन 1490च्या आसपास केलेला आढळतो. असं म्हणतात की कोलंबसनेही याच नकाशाचा आधार घेतलेला होता. पृथ्वी गोल आहे हे मत युरोपातील काही शास्त्रज्ञांनी ख्रिस्तपूर्व काळात व्यक्त केलेलं आढळतं. एनेक्झिमेंडरनं ख्रिस्तपूर्व 600 वर्षांपूर्वी पृथ्वीला एका सिलेंडरच्या स्वरूपात बघितलं होतं. ॲरिस्टॉटलने पृथ्वीला गोल म्हटलेलं आहे. मात्र भारताजवळ हे ज्ञान फार आधीपासून होतं. ह्याच्या अनेक खुणा मिळतात. याच ज्ञानाच्या आधारावर सन 500च्या आसपास आर्यभट्टानं फक्त पृथ्वी गोल आहे असंच सांगितलं नाही, तर पृथ्वीचा व्यास 4967 योजने म्हणजे आजच्या नवीन मापनाप्रमाणे 39,968 किलोमीटर आहे हे देखील ठासून सांगितलं. आज सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पृथ्वीचा काढलेला व्यास हा 40,075 किलोमीटर आहे. अर्थात आर्यभट्टाच्या आकलनात चूक होते ती फक्त 0.26% एवढीच. 1600 वर्षांपूर्वी आर्यभट्टाजवळ हे ज्ञान आलं कुठून? सन 2008 जर्मन इतिहासतज्ञ जोसेफ श्वार्ट्झबर्गनं हे सिद्ध केलं की ख्रिस्तपूर्व 2-2.5 हजार वर्षांपूर्वीपासून भारतात नकाशाशास्त्र अत्यंत विकसित होतं. नगर रचनेचे नकाशे तर त्या काळात उपलब्ध होतेच, पण नौकानयनासाठी आवश्यक असणारे नकाशे उपलब्ध असल्याचे पुरावे आढळतात. भारतात नौकानयनशास्त्र फार पूर्वीपासून विकसित होतं. संपूर्ण दक्षिण आशियात ज्या प्रकारे हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा आढळतात त्यानुसार भारताची जहाजं पार पूर्व टोकापर्यंत म्हणजे जावा, सुमात्रा, यवद्वीप ओलांडून जपानपर्यंत समुद्रात विहार करत होती याचे भरभक्कम पुरावे मिळालेले आहेत. 1955 साली शोधण्यात आलेल्या गुजरातच्या लोथलमध्ये 2500 वर्षांपूर्वीचे अवशेष सापडलेले आहेत. यात भारताच्या प्रगत नौकानयनाविषयी अनेक पुरावे दिसतात. अर्थात सोमनाथ मंदिर उभारण्याच्या काळात दक्षिण ध्रुवापर्यंतचे दिशादर्शन त्या काळातील लोकांना असेल हे निश्चित. दुसरा अजून एक विचार समोर येतो की दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत जमीन नसलेला समुद्र आहे हे नंतर शोधून काढण्यात आलं की दक्षिण ध्रुवापासून जमीन नसलेल्या सरळ रेषेची सांगता भारतात जिथे होते तिथं सोमनाथ हे ज्योतिर्लिंग उभारण्यात आलं. त्या बाणस्तंभावर लिहिलेल्या ओळीत उल्लेख केलेला आहे तो ज्योतिर्मार्ग म्हणजे नेमकं काय आहे? सध्या तरी हे गूढच आहे.